तुमच्यासाठी काही स्वप्न आहेत, तुमच्या अडचणी समजून घेण्याची संवेदनशीलता आहे, त्यांच्यावर आपल्याला विश्वास ठेवणं म्हणजे आपल्या स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवण्यासारखा. माझ्या सर्व युवक बांधवांना सांगायचं आहे, तुमच्यासाठी संधी निर्माण करणे ही काळाची गरज आहे. रोजगार, उद्योग, स्टार्टअप, शिक्षण या सर्व क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मजबूत नेतृत्वाची गरज आहे. बारामतीला देशाच्या नकाशावर अधिक ठळक करण्यासाठी नवे प्रयोग आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्याशिवाय तर बारामतीची ओळख पूर्ण होऊ शकणारच नाही. तुमचं उत्पन्न वाढवणं, शेतीला तंत्रज्ञानाची जोड देणं, बाजारपेठ उपलब्ध करणं ही सर्व कामं पुढे सातत्यानं सुरू राहिली पाहिजे. सुप्रियाताई आलेल्या आहेत, स्वागत आहे त्यांचं. त्यांनी ते सगळ्यात सुरुवातीला जाहीर करून टाकलं की आमचा सुनेत्राताईंना पाठिंबा आहे, आम्ही उमेदवार उभं करणार नाही. आणि मग त्या पावलावर पावलं ठेवून महाविकास आघाडीच्या इतरांनी सुद्धा निर्णय घेतला. मला आपल्याला अधिक न बोलता एवढंच सांगायचं, आज आपण ठामपणे निर्णय घ्यायचा, दादांच्या महान कार्याला पुढे न्यायचं आहे. भावना आपल्या मनात आहेत, कारण आपण भावनिक आहोत, पण त्याच वेळी आपली जबाबदारी सुद्धा आहे. या भावनेला ताकद बनवायची आहे आणि दुःखाला प्रेरणेत बदलायचं आहे. बांधवांनो आणि भगिनीनो, दुःख जरी मनात असलं तरी अश्रू पुसून उभं राहायचं आहे. आता निर्धार करायचा आहे. मतांच्या एका बटनातून भविष्य घडवायचं आहे. ज्योत विजू देणार नाही, हाच आपला निर्धार आहे. बारामतीच्या विकासासाठी तुम्ही आम्ही सगळे तयार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भुजबळ साहेब. दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांचं आगमन झाले. ताई, आपलं स्वागत. तसेच राज्यसभेचे खासदार रामरावजी वडकुते सर यांचेही स्वागत. मी विनंती करेन, वडकुते साहेब, आपण आपलं मनोगत व्यक्त करणार आहात. आजच्या सांगता सभेच्या निमित्ताने राज्यसभा खासदार रामरावजी वडकुते. अजित दादा अमर रहे. अजित दादा. या ठिकाणी मुद्दामून मी ज्यांच्या नेतृत्वात घडलो, मोठा झालो, ज्यांचा आज सातत्यानं आपण या ठिकाणी मनापासून त्यांचं या राज्यावर अतिम प्रेम होतं, ते स्वर्गीय अजितदादा साहेब या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या वहिनी सुनेत्राताई, वेळ कमी असल्यामुळे सगळेच माझे आदरणीय नेते ज्यांच्या नेतृत्वात मी लहानाचा मोठा झालो, मी आपल्याला मनापासून या ठिकाणी विनंती करायला आलो की येत्या 23 तारखेला आपल्या वहिनीला आपली ताकद आणि बळ देण्याचं काम करावे अशी विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी आलो. आपल्याला माहीत असेल की राज्यात आणि देशात पहिला प्रथम असं झालेलं आहे की एक
ईश्वराने आपला नेता हिरावून घेतला, त्याचं दुःख नुसतं राज्याला नाही तर देशाला झालं, ही पहिली वेळ आपल्या या ठिकाणी आलेली. नियतीचा खेळ असतो, त्याला आपण काही करू शकत नाही. परंतु दादा जरी आपल्यातले नसले तरी दादाचं कार्य पुढे नेण्याचं कर्तव्य हे सुनेत्रा वहिनी असतील, आमचे पारदादा असतील, जयदादा असतील यांनी हाती घेतलेले आहे. आपल्याला माहीत आहे की एवढं मोठं दुःख त्या घरावर कोसळलेलं असताना सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंमत न खचता विरोधकांनी टिपाटिप्पणी केली तरी सुद्धा आमच्या वहिनींनी खचून न जाता, जसं महाभारतात आपल्याला सांगितलेलं आहे, ज्यावेळेस अर्जुन खचले होते आणि रणांगणावर लढाई करायची त्यांची हिंमत होती, त्यावेळेस श्रीकृष्णाने त्यांना संदेश दिला होता की कर्तव्य महत्त्वाचं असतं, नातेगोते महत्त्वाचं नाही. आणि हेच विचार घेऊन आमच्या वहिनी त्या अर्जुनाला दिलेल्या श्रीकृष्णाच्या संदेशाप्रमाणे सगळं दुःख बाजूला ठेवून कर्तव्य पार पाडण्यासाठी सरसावल्या आणि दादाचं काम करण्यासाठी पुढं आल्या. हेच ताईचं बळ आहे असं म्हणलं तर चालेल. या ठिकाणी आपल्याला माहीत आहे अजितदादांनी पूर्ण राज्यभर चांगल्या प्रकारचे विकासाचे कामं केले. एक उमदा नेतृत्व त्या ठिकाणी होतं. अतिशय स्पष्ट बोलणारा नेता म्हणून या राज्यामध्ये हे होता. वेगाचा विकास किती वेगाने करावं हे जर शिकायचं असेल तर त्या दादाकडून होतं. वेगवान विकासाचा नेता म्हणून त्याला राज्यामध्ये ओळखलं जात होतं. अशा परिस्थितीमध्ये काळाने त्यांचा घाला घातल्यावर आमच्या वहिनी पुढे आल्यानंतर आपलं आता आद्य कर्तव्य आहे की त्यांच्या पाठीमागं आपण राहणं गरजेचं आहे. आपण तर राहणारच आहेत. 23 तारखेला त्यांचा विजय तर नक्कीच आहे. परंतु या ठिकाणी मी मुद्दाम आलो की ज्या समाजामध्ये आपण इथं काम करता फार मोठ्या प्रमाणात समाज आहे. मला माहिती आहे, या ठिकाणी माझा संपर्क सुद्धा बऱ्याच प्रमाणात आहे. पहिल्यांदा एक राज्यामध्ये धनगर समाजाला सर्वात मोठे पद जर मिळाले असतील तर त्या राज्यामध्ये बारामतीला मिळाले. मग कारखान्याचं चेअरमन सुद्धा दादानी या ठिकाणी आपल्याला समाजाला दिलं. मार्केट कमिटीचं अध्यक्षपद दिलं. दूध संघ सुद्धा दिलं. या ठिकाणी जिल्हा परिषदचं अध्यक्षपद दिलं. कुठलंही एखादं मोठं पद राहिलं असं मला कधी आठवत नाही. सातत्याने या भागामधल्या कार्यकर्त्याला बरोबर घेऊन गेल्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. आणि म्हणून मला समाजाला विनंती करायची आहे की ज्या नेत्यांनी आपल्याला एवढं भरभरून दिलं त्या नेत्यांच्या पाठीमागं आपण राहू. त्यांचा जर आम्हाला फेर सध्या द्यायचे असेल तर येत्या 23 तारखेला प्रचंड संख्येने म्हणजे 100% समाज त्यांच्या पाठीमागं राहायला पाहिजेत. या उद्देशाने मी या ठिकाणी आपल्याला विनंती करायला आलो. आपल्याला माहीत असेल की आपण अहिल्यादेवीचे वंशज आहेत. अशाच प्रकारचा दुःख अहिल्यादेवीवर सुद्धा आलं होतं. पण अहिल्यादेवीनं ते दुःख बारामतीमधल्या सभेचे अपडेट आपण घेत राहणार आहोत. दरम्यान पाहूयात एक मोठी बातमी नाशिकमधून. नाशिकमधील सगळ्यांना भेटायचो. सगळे मला बोलायचे, दादा यावेळेस खरंच तुम्ही प्रचारालाच यायला नव्हतं पाहिजे. आदरणीय दादांनी आम्हाला अनेक वर्षापासून भरभरून दिलंय. ही निवडणूक आम्ही आमच्या हातात घेणार आणि आम्ही आमच्या हातात घेतली. पण जेव्हा मी गावागावी जात होतो मी सगळ्यांना सांगत होतो की हा प्रचाराचा दौरा नाही आहे. हा एक गावभेद दौरा आहे जिथं मी माझ्या कुटुंबाला तिथं भेटू शकतो. त्यांचे काय भावना असतील ते मी समजून घेऊ शकतो. त्यांचे काय अडीअडचणी असतील ते मी समजून घेऊ शकतो. तुम्ही ते LED वाले थोडं थांबता का? तुम्ही आवाज खूप करताय. थोडं थांबा. गावागावी जाताना जेव्हा आधी आपण दादांसाठी प्रचार करायचो एक वेगळा आनंद होता, एक उत्साह होती. सगळ्यांच्या मनात दादांसाठी आपण प्रचार करतोय आणि 5 वर्षांनी प्रचाराची वेळ यायची तेव्हा रॅलीज करायचो. युवकांना पण तिथं मनापासून प्रचार करायला आवडायचं. पण यावेळेस एक काहीतरी माझ्या मनात नाही आहे, नाहीतर मनात जे होतं ते दिसून येत नाही आहे. दादांचा आवाज दर रात्री जेव्हा आमचे दौरे संपायचे विधानसभेचे, मला माहिती आहे इथं सगळे आपले कार्यकर्ते पक्षातले पदाधिकारी सहकारी आहेत. कितीही व्यापामध्ये दादा व्यस्त असले असते महाराष्ट्रभर, त्यांचा रात्री फोन यायचा, काय रे जय, कसा झाला रे दौरा, कुठल्या गावात काय अडचण आली, कुठल्या गावात काय तातडीने करायचं गरज आहे. आणि आज तो आवाज आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयामध्ये. पण आजही जेव्हा मी गावागावी जात होतो, मी घरी गेल्यानंतर तोच दादांचा आवाज माझ्या मनात.
एकदम ठामपणाने बोलायचे. जयड्या, रडायचं नाही, लढायचं. तसंच आज तुमच्या समोर परत येऊन दादांच्या आशा माझ्या मनात असून मी इथं भाषण करू शकतो. मन तर भरून येतं, पण दादांसाठी आणि वहिनींसाठी कायम त्यांच्या मनात आमचे बारामतीकर. तुम्ही दादांचे भाषण बघा, कुठल्याही भाषणात ते डायरेक्ट बोलायचे माझे बारामतीकर. एका मुलाचा आणि वडिलांचा नात्याच्या हिशोबाने मी शाळेत असताना त्यांना विचारायचो, दादा तुम्ही रात्र दिवस काम करता, रोज तुम्ही काम करत जातात, थोडं कुटुंबाला वेळ द्या. त्या काळात मला ते एवढं समजलं नाही, पण जेव्हा दादा बोलले की जयड्या, सर्व बारामतीकर माझं कुटुंब आणि सर्व महाराष्ट्रातली जनता माझं कुटुंब. पण आज मला कळतंय की दादा एवढं मोठं कुटुंब मला तिथं सोडून गेलेत आणि त्याच्यामुळे आपण एकत्रित एक इतिहास घडवू शकतो यावेळेस. खरं सांगायला गेलं तर जाता जाता दादांनी एक इतिहास घडून गेले. वहिनींना राज्यातले पहिला महिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी केलं. पण आज जिथं पण दादा असतील ते एक आशाने आपल्या सर्वांकडे बघत असतील की अनेक वर्षापासनं मी माझ्या बारामतीकरांसाठी रात्र दिवस झटलो. आज इतिहास आपण सर्व घडू शकतो. आज गावागावी फिरताना भरपूर पत्रकारांनी मला एक प्रश्न विचारला की तुमचे मित्रपक्षातले पण सहकारी ज्येष्ठ नेते तिथं प्रचाराला येत आहेत आणि तुमच्या कुटुंबातले पण लोक तिथं प्रचाराला येत आहेत, तुमचे काय भावना आहेत? मी त्यांना सांगितलं की दादांनी त्यांच्या आयुष्यात जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही. दादांचं योगदान महाराष्ट्रभर भरपूर होतं आणि दादांनी सगळ्यांना एकत्रित घेऊन तिथं काम केलं आणि त्याच्यामुळे खरी दादांसाठी श्रद्धांजली नाहीतर आदरांजली असली असती जर ही निवडणूक बिनविरुद्ध झाली असती. पण नियतीमुळे तसं झालं नाही.